शेतकरी बंधूंनो, आपल्या तूर पिकाला मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात फुलधारणा झाली पाहिजे, भरपूर प्रमाणात फुल लागले पाहिजे व फुलगळ जे आहे त्या ठिकाणी कमी प्रमाणात झाली पाहिजे। यासाठी आपल्याला आपल्या तूर पिकाला दुसरी फवारणी करून घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। ही फवारणी आपण केव्हा करावी, का करावी, कशाची करावी, कुठले कंटेंट, कुठले घटक आपण या फवारणीमध्ये वापरायला पाहिजे, सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ आपण पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा, म्हणजे असे शेती हितार्थ, शेती उपयोगी माहिती असे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। आता प्रामुख्याने या फवारणीमध्ये आपल्याला एक अळीनाशक, एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक या पद्धतीने आपल्याला हे फवारणी जे आहे ते करायची आहे। आता तूर पिकाला दुसरी फवारणी आपण तूर पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये घ्यायला पाहिजे जेणेकरून खूप चांगला फायदा, चांगल्या उत्पादनात आपली वाढ झाली पाहिजे। तर प्रामुख्याने लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या तूर पिकाला 10%, 20% किंवा 30% फुलधारणा होते, फुल लागतात, अशा प्रकारे आपल्याला फुलं दिसतात, यावेळेस आपल्याला तूर पिकामध्ये दुसरी फवारणी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। यामध्ये सर्वप्रथम पाहू आपण अळीनाशक। शेतकरी मित्रांनो, आपल्या तूर पिकावर जर समजा अळींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल किंवा आपल्याला अळी मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर आपण अदामा कंपनीचं बॅराझेट यामध्ये इमॅक्टिन बेंझोएट प्लस नोवालुरान हे दोन घटक एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात। तर हे आपण घेऊ शकता 35 ते 40 ml प्रति 15 रंबाडी। जर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल किंवा आपल्याला दिसत असेल तरच, दुसरं किंवा अळीचा प्रादुर्भाव कमी असेल किंवा आपल्याला अळी दिसत नसेल तर आपण इमॅक्टिन बेंझोएट हे घेऊ शकता 12 ग्रॅम प्रति 15 रंबाडी। दोन पैकी कुठले एक आपण घ्या आणि कोण्या स्टेजमध्ये, कोण्या अवस्थेमध्ये घ्यायला पाहिजे ते सुद्धा आपण सांगितलं। दोन्ही आपल्याला कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आपल्या अळ्यांची स्टेज पाहून आपण त्याचा निर्णय घ्या। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घ्यायचे एक जबरदस्त टॉनिक, कारण जेवढी चांगली टॉनिक योग्य वेळेवर जर योग्य टॉनिक आपण घेतली तर तुरीचं उत्पादन वाढवणं हे शक्य आहे आणि तूर पिकात आपण हे आजमावलेलं आहे, पाहिलेलं आहे। तर आपण 3 टॉनिक त्या ठिकाणी पाहणार आहे। आपल्याला जे कुठली उपलब्ध असेल किंवा जे आपल्याला घ्यायचे असेल ते त्या ठिकाणी आपण घेऊ शकता। यामध्ये सर्वप्रथम जे टॉनिक आहे ते गोदरेज कंपनीचे डबल हे मागच्या 1-2 वर्षामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना याचा अनुभव घेतलेला आहे। खूप चांगले टॉनिक आहे, तुरीच्या या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा येते। हे आपल्याला 10 ते 15 ml प्रति 15 रंबाडी त्या ठिकाणी आपण घेऊ शकता। दुसरी आहे फंटॅक प्लस सुद्धा बरेच शेतकरी बांधव तुरीवर याचा वापर करतात, आपण सुद्धा केलेला आहे। खूप चांगले टॉनिक या ठिकाणी आहे। हे आपण 20 ml प्रति 15 रंबाडी या अवस्थेमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तुरीला 10-20%, 30% फुलधारणा होते, या अवस्थेमध्ये आपण याची फंटॅक प्लसची फवारणी जी आहे ते करू शकता। आणि 3 नंबरची टॉनिक आहे टाटा बहार। आपण 35 ते 40 ml न या अवस्थेमध्ये टाटा बहारचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकता। फुलधारणेसाठी कमी खर्चामध्ये टाटा बहार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे काम करते। या 3 टॉनिक पैकी कुठली एकच टॉनिक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। शेतकरी म्हणून तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे फंगीसाइड म्हणजे बुरशीनाशक। कारण सकाळी जर आपण पाहिलं तर हिवाळा लागलेला आहे, धुई, धुकं, दळ सकाळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि यामुळे आपले फुलगळ त्या ठिकाणी होऊ शकते। बुरशी आजार आपल्या तूर पिकावर येऊ शकतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळला सामोरे त्या ठिकाणी जाऊ शकते। म्हणून एक चांगला स्टँडर्ड बुरशीनाशक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। आपण 3 बुरशीनाशक त्या ठिकाणी पाहणार आहे, 3 पैकी कुठलं एक त्या ठिकाणी आपण घेऊ शकता। यामध्ये पहिला BASF कंपनीचा प्रॅक्झर, खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्झर या अवस्थेमध्ये काम करते, क्वालिटी राखून ठेवते, म्हणजे जो हिरवेपणा आहे तो शेवटपर्यंत तुरीमध्ये आपल्याला राखून ठेवते, हिरवेपणा कायम ठेवते। हे आपल्याला घ्यायचं आहे 12 ml प्रति 15 रंबाडी तुरी। दुसरं बुरशीनाशक आहे बायर कंपनीचं नेटिव्हमध्ये सुद्धा खूप चांगले घटक आपल्याला पाहायला मिळतात आणि या अवस्थेमध्ये सुद्धा खूप चांगला फायदा हा नेटिव्हमुळे आपल्याला होतो। नेटिव्ह घेत असताना आपण 10 ग्रॅम प्रति 15 रंबाडी नेटिव्हचा वापर जो आहे त्या ठिकाणी आपण करा। शेतकऱ्यांनो, प्रॅक्झर आणि नेटिव्ह दोन्ही बुरशीनाशक चांगल्या स्टँडर्ड आहेत, थोडेसे महाग आहेत, परंतु रिझल्ट जे आहेत चांगले आहेत आणि दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला यामध्ये जे आहे ते पाहायला मिळेल। तिसरं फंगीसाइड आहे, तिसरं बुरशीनाशक आहे शामीर। यामध्ये टेबुकोनाझॉल अधिक कॅप्टन या 2 घटक एकत्रित मिश्रण त्या ठिकाणी आहे आणि कमी खर्चामध्ये शेतकरी बांधवांना हे उपलब्ध आहे। हे सुद्धा आपण या अवस्थेमध्ये घेऊ शकता। खूप चांगले फायदे शामीर सुद्धा या अवस्थेमध्ये आपले होऊ शकतात। चौथा आणि शेवटचा घटक म्हणजे आपल्याला या फवारणीमध्ये वापर करायचा आहे बोरॉन 20% वाला। आता बोरॉन या अवस्थेमध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे, तर ज्या अवस्थेमध्ये आपल्याला तूर पिकाची फवारणी करायची आहे तर फुल अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे आणि या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला तुरीची फुलगळ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। बोरॉन हे एक चांगल्या पद्धतीने सूक्ष्मन्नद्रव्य म्हणून काम करते। आपल्या पिकामध्ये सूक्ष्मन्नद्रव्य कमतरता असेल तर ते भरून काढण्याचं काम जे आहे ते बोरॉन करते आणि यामुळे आपल्या तूर पिकाची फुलगळ जी आहे ते त्या ठिकाणी होणार नाही किंवा कमी प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून बोरॉन 20% वालं आपण यामध्ये घ्या, 20 ते 25 ग्रॅम प्रति 15 रंबाडी। कमी खर्चामध्ये बोरॉन आपल्याला उपलब्ध आहे आणि जेवढेही आपण 4 घटक या फवारणीमध्ये सांगितले यामधलं फक्त बुरशीनाशकच आपल्याला थोडंसं महाग जाईल, परंतु दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला या फवारणीच्या माध्यमातून जे ते मिळणार आहे। शेतकऱ्यांनो, तूर या पिकावर योग्य वेळी योग्य घटक जर आपण फवारले तरच आपल्याला फायदा होतो। आपण योग्य वेळी योग्य तुरी पिकाची काळजी घेतली तर खूप चांगल्या पद्धतीने तुरीमध्ये आपल्याला फायदा होतो। कारण सध्या जर भाव पाहिले
तर सर्वात चांगले भाव तूर पिकाचे आपल्याला पाहायला मिळतात। आणि या अवस्थेमध्ये जर चांगले नियोजन, कमी खर्चामध्ये आणि योग्य वेळी जे पाहिजे तेच घटक जर आपण वापरले तर खूप मोठ्या प्रमाणात फायदा आणि आपल्या हमखास आपल्या उत्पादनात वाढ होणार आहे। आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। दुकानदार काय म्हणते याच्या नांदी त्या ठिकाणी लागू नका, योग्य वेळी योग्य घटक त्या ठिकाणी मारा। उगाच दुकानदाराचे खिशा भरायचे आहेत म्हणून दुकानदार एक दोन गोष्टी शिल्लक घेऊन जाते, परंतु त्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे का, आपल्या पिकाला गरज आहे का हे ओळखूनच त्या ठिकाणी फवारणी करा। शेती हितार्थ, शेतकरी उपयोगी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते आपण अवश्य पहा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक अवश्य करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबू, परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय जवान जय किसान।